नमस्कार मित्रांनो, मी गणेश वनकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। तर पुणे महानगरपालिकेमध्ये जर तुम्हाला ज्युनियर इंजिनियर, सिव्हिल ज्युनियर इंजिनियर व्हायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। आज आपण याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत की जर कोणाला ज्युनियर इंजिनियर सिव्हिल मधून याच्यामध्ये व्हायचं असेल पुणे मनपामध्ये तर त्याच्यासाठी माहिती काय लागते, त्याच्यामध्ये पात्रता, अभ्यासक्रम, प्रमोशन, परीक्षा पॅटर्न, वेतन श्रेणी, काम कसं असतं, ही संपूर्ण माहिती देणारा आपला आजचा हा व्हिडिओ आहे। म्हणून तुम्ही हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा, तुमच्या मित्रांनाही शेअर करा जे सिव्हिल इंजिनिअरिंगला, डिग्रीला, डिप्लोमाला आहेत त्या सर्वांना या व्हिडिओची लिंक जी आहे तर ते तुम्ही नक्की शेअर केली पाहिजे। बघूया मित्रांनो, तत्पूर्वी तुम्ही जर या ज्युनियर इंजिनियर या पदासाठी तयारी करत असाल आणि तुमचं सिव्हिल डिग्री डिप्लोमा झाला असेल तर तुमच्यासाठी आपण एक ऑल इन वन बॅच जी आहे तर ती लॉन्च केलेली आहे, जी सर्व परीक्षांसाठी तुम्हाला उपयुक्त असणार आहे आणि ही बॅच लाईव्ह स्वरूपाची बॅच असणार आहे। 6 ऑक्टोबर पासून ही बॅच जी आहे तर ती सुरू होत आहे आणि याची प्राइस फक्त 1999 प्लस जीएसटी असणार आहे, ज्याच्यामध्ये तुमचं टेक्निकल आणि नॉन टेक्निकल या दोन्ही गोष्टी कव्हर ज्या आहेत तर त्या केल्या जातील। त्यासोबतच जी भूमी अभिलेखची भरती आलेली आहे त्याच्यासाठी पण आपण खास नॉन टेक्निकलची बॅच तीही लाईव्ह स्वरूपाची फक्त 500 रुपयात जी आहे तर ते आपण इथं लॉन्च केलेली आहे। बघा, पुणे महानगरपालिकेमध्ये काय होतं, जेव्हा भरती येते तर त्या पद्धतीने अशा पद्धतीची एक नोटिफिकेशन येते ज्याच्यामध्ये सांगितलं जातं की पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील श्रेणी क मधील तांत्रिक संवर्गातील कनिष्ठ अभियंता स्थापत्य, ज्याला आपण काय म्हणतो जेई सिव्हिल म्हणतो, तर त्याचं मराठीमध्ये हे नाव येतं कनिष्ठ अभियंता स्थापत्य। म्हणून तुम्हाला जर एखाद्या ऍडव्हर्टाइज मध्ये दिसलं कनिष्ठ अभियंता स्थापत्य, समजून जायचं हे आपल्यासाठीचं जे आहे तर ते पद आहे। बघा, नुकतंच याची पुन्हा एकदा जाहिरात जी आहे तर ती आलेली, आगामी काळात अशाच पद्धतीने जाहिरात जी आहे तर ती येऊ शकते। तुम्ही जर हा व्हिडिओ 1 वर्षानंतर 2 वर्षानंतर पाहत असाल तर तुम्हाला त्यावेळी अशा पद्धतीचं एक वेळापत्रक येईल। आता जे वेळापत्रक आलेले बघा, 1 ऑक्टोबर 2025 पासून तर 31 ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे। म्हणून आता जे कोणी इलिजिबल असेल म्हणजे सिव्हिल डिप्लोमा झाला असेल ज्यांचा, ज्यासोबतच त्यांची डिग्री झाली असेल, तर असे जे उमेदवार असतील तर ते 1 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर या दरम्यान जे आहे तर ते अप्लाय करू शकतात। त्यांनी आत्ताच जो आहे तर ते पुणे मनपाचा फॉर्म भरायचा आहे। पुढे जागा येतात मित्रांनो, आत्ताच्या जागा आलेल्या आहेत त्या किती आलेल्या आहेत, 169 एवढ्या जागा आलेल्या आहेत। आणि काय होतं, या 169 जागा असं ओपन नाही आहेत, त्या काय होतात कॅटेगरीनुसार येतात। जसं की बघा, अनुसूचित जातींसाठी 16 जागा, जमातींसाठी 19 जागा, विजे 2, एनटीबी 4, एनटीसी 5, एनटीडी 3, एसबीसी 4, ओबीसी 37, एससीबीसी 17 आणि ईडब्ल्यूएस 18 आणि ओपन 44, अशा 169 जागा ज्या आहेत तर ते येत असतात। भविष्यात जर याच्या जागा आल्या तर अशाच पद्धतीने या जागा ज्या आहेत तर तुम्हाला इथं बघायला मिळते। आता नेमकं इथं काम काय असतं, कामाचं स्वरूप काय असतं ते आपण व्यवस्थित पद्धतीने जे आहे तर ते जाणून घेऊया। बघा, कनिष्ठ अभियंता सिव्हिल हा तांत्रिक आणि प्रशासकीय स्वरूपाचा अधिकारी असतो, तो अधिकारीच आहे, कर्मचारी नाही आहे, तो एक ऑफिसर आहे। ऑफिसर असल्यामुळे त्याच्यावर मुख्यतः शहरातील पायाभूत सुविधा विकास, देखरेख आणि नियोजन हे जे डिपार्टमेंट जे आहे त्याच्याकडे येत असतं। त्याच्याकडे पहिलं जे काम लागतं ना ते म्हणजे सर्वेक्षण व प्रकल्प नियोजन। बघा, त्याचं जो कार्यक्षेत्र असतं त्या कार्यक्षेत्रामध्ये रस्ते, गटार, पूल, जलवाहिन्या, सार्वजनिक इमारती, उद्याने इत्यादींचे सर्वेक्षण त्यांना करावं लागतं। तो नाही करत, टीम करते, पण त्या टीमचा तो लीडरशिप करतो। पुन्हा नव्या कामांसाठी प्राथमिक अहवाल, प्रिलिमिनरी रिपोर्ट, अंदाजपत्रक म्हणजे इस्टिमेट, मोजमाप पत्र म्हणजे मेजरमेंट बुक, डीपीआर डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्याचं काम या इंजिनियरला जे आहे तर ते करावं लागतं। पुढे नकाशे, लेआउट्स, बांधकाम आराखडे तयार करून ते मंजुरीसाठी वरिष्ठांना आपल्याला सादर करावं लागतं, हे त्याचं पहिलं काम असतं। त्याच्यानंतर दुसरं त्याचं काम असू शकतं की तो बांधकाम आणि विकास कामांवर देखरेख ठेवतो। बघा, ठेकेदार किंवा मनपा कामगारांकडून चालू असलेले रस्ते, ड्रेनेज, इमारती, पाणी पुरवठा योजनेच्या कामाची देखरेख म्हणजे सुपरविजन करण्याचं काम करतो। की तुम्ही पाहिलं असेल रस्ता तयार झाल्यावर किंवा रस्ता होण्याच्या आधी देखील एक पद्धतीचा ते अहवाल जो आहे तयार करत असतात, तो जेईला तो तयार करावा लागतो। पुढे कामाची ड्रॉइंग म्हणजे आराखडा आणि डिझाईन संकल्प चित्रानुसार होत आहे का त्यावर नियंत्रण ठेवणे, म्हणजे रोड दिलेला आहे 10 फुटाचा तो होतोय 8 फुटाचा, म्हणजे जे काही त्यांनी मेजरमेंट दिले असेल, जे काही साईज दिली असेल रोडची की एवढ्या इंची रोड पाहिजे, एवढ्या इंची कॉन्क्रीट पडलं पाहिजे, हे डांबर पाहिजे, तर ते होतंय का नाही तर ते बघण्याचं काम या जेईला करावं लागतं। पुढे वापरलेले साहित्य जसं की सिमेंट, स्टील, कॉन्क्रीट यांची गुणवत्ता आहे का, दर्जा आहे का टिचुकले सारखा तो नाही का तो पिक्चर तो टिचुकले सारखा कॉन्ट्रॅक्टदार आहे तर ते तुम्हाला बघावं लागतं। काम पूर्ण झाल्यावर मोजमाप घेऊन बिल जे आहे तर ते तयार करावं लागतं। तिसरं काम असतं यांचं क्वालिटी कंट्रोलचं। बघा, कामाचा दर्जा टिकून ठेवण्यासाठी साईट व्हिजिट, लॅब टेस्टिंग, साहित्याचं सॅम्पलिंग करायचं काम असतं। गैरप्रकार किंवा निकृष्ट काम आढळल्यास नोंद घेऊन योग्य ती कारवाई करून वरिष्ठांना अहवाल देण्याचं काम करतात।
पुन्हा नियम आणि अंमलबजावणीचं काम करतात. बघा, महानगरपालिकेच्या कार्यनियमावली आणि पीडब्ल्यूडी मॅन्युअल नुसार कामं पार पाडतायत का नाही हे पाहणं. आणि त्याच्यानंतर कधी कधी प्रशासकीय जबाबदारी असतात, जसं की प्रोग्रेस रिपोर्ट करावा लागतो, ठेकेदार पुरवठादारांशी संबंध ठेवावा लागतो, जनतेकडून आलेल्या ज्या तक्रारी असतात तर त्या तक्रारींचं तुम्हाला निरसन जे आहे तर ते करावं लागतं. त्यासोबतच इतर महत्वाची कामं लागतात. फॉर एक्झाम्पल गव्हर्नमेंटचे जे स्मार्ट सिटी प्रोजेक्ट आहेत त्या अंतर्गत काही कामं सुरू झालेली तर ती कामं तुम्हाला इथं करावं लागतात. महत्वाची भूमिका जर यांची पहिली बघा, योजना तयार करणे, कामाचं मोजमाप करणे, बांधकामांची देखरेख करणे, गुणवत्ता तपासणे, अहवाल खर्च नियंत्रण आणि नियमांची अंमलबजावणी, हे सर्व करण्याचं काम जे आहे कनिष्ठ अभियंता सिव्हिल इंजिनिअरिंग वाल्यांचं जे असतं. त्याच्यानंतर याचं जर प्रमोशन आपण जर पाहूया की प्रमोशन कसं होतं. बघा, पहिले जर तुम्ही कनिष्ठ अभियंता असाल, ज्युनियर इंजिनियर, तर त्याची परीक्षा घेतली जाते. आता सध्या ही परीक्षा सरसेवेमार्फत कोणामार्फत घेतली जाणार आहे? पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन हीच कंडक्ट करते, पण याच्यासाठी एक त्रयस्थ संस्था करून देते. सध्या आता ही जी परीक्षा आहे आता यावेळीची, तर ती IBPS या संस्थेकडून घेतली जाते. पुन्हा प्रमोशन तुमचं होतं काही वर्षांनी, तुमचं होतं असिस्टंट इंजिनियर, AE साठी होतं. जवळपास 3 ते 5 वर्षानंतर तुम्हाला पात्रतेनुसार प्रमोशन मिळतं. त्याच्यानंतर तुम्ही होता डेप्युटी इंजिनियर. डेप्युटी इंजिनियर जे आहेत तुम्ही जे आहेत तर ते होतात तिसरं. त्याच्यानंतर तुमचं डेप्युटी इंजिनियर म्हणून पुढचं प्रमोशन होतं एक्झिक्युटिव्ह इंजिनियर. त्याच्यानंतर होतो सुपरिटेंडिंग इंजिनियर आणि त्याच्यानंतर चीफ इंजिनियर. तर हा PMCचा सर्वोच्च तांत्रिक अधिकारी जो असतो, फार कमी उमेदवार या पोस्ट पर्यंत पोहोचतात. त्याच्यासाठी काय असतं माहितीये का, तुम्ही कमी वयात सिलेक्शन झालेलं पाहिजे. कमी वयात सिलेक्शन झालं तर तुम्हाला तेवढ्या संधी ज्या आहेत तर त्या प्रमोशनच्या मिळत असतात. पगार जर आपण पाहिला तर याची जी श्रेणी आहे ना मित्रांनो, ही गट कची, पण तरी पण याला जे पेमेंट मिळतं ना सिव्हिल वाल्यांना, तर ते ग्रुप बी चं मिळतं. जे PSI, STI, ASO यांना जे पेमेंट मिळतं ते याला मिळतं. किती? H14 38,600 1,22,800. जर आपण याची ग्रॉस सॅलरी पाहिली, जवळपास 64,000 पर्यंत याची ग्रॉस सॅलरी जाते. परंतु त्याच्यामध्ये काही कपातही होते, जवळपास 14-15 हजार रुपये कपात होतात आणि टोटल त्याला सध्या 50,000 रुपये पर्यंत मिळतात आज रोजीची. बरं का, ज्यावेळी महागाई भत्ता हा 53% जवळपास. आता भविष्यात हा महागाई भत्ता तुम्ही व्हिडिओ पाहता त्या 60 होऊन जाईल, 70 होऊन जाईल किंवा 8वा वेतन आयोग लागून जाईल. तर जे काय असेल तर तुम्हाला नक्कीच आगामी काळात याचं पेमेंट जे आहे तर ते वाढलेलं इथं दिसणार आहे. पात्रता काय लागते मित्रांनो, इथं लक्षात घ्या की सिव्हिलची तुमच्याकडे डिग्री असेल किंवा डिप्लोमा असेल तरी दोन्ही चालणार आहे. बरं का, डिग्री असेल तरी फॉर्म भरू शकतात, डिप्लोमा वाले देखील जे आहेत तर ते फॉर्म भरू शकतात. पुढं याच्यासाठी पण एक वयोमर्यादा असते. वयोमर्यादा काय पाहिजे, तुम्ही 18 ते 38 म्हणजे ज्यावेळी तुमचा अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक असतो. फॉर एक्झाम्पल अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक आहे 31 ऑक्टोबर आता 2025, ज्यावेळी नवीन येईल त्यावेळी. बघा, 31 ऑक्टोबर पर्यंत तुमचं वय हे किमान 18च्या पुढे पाहिजे, त्याच्यानंतर 38 पेक्षा कमी पाहिजे. पण जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल, कॅटेगरीमध्ये येणं म्हणजे काय की समजा तुम्ही OBC आहेत, SC आहेत, ST आहेत, NT आहेत, VJ आहेत, SBC आहेत, त्याच्यानंतर ACBC आहेत, तर या सर्वांसाठी वयाची अट किती जाते माहिती का, 43 एवढी वयाची अट जी आहे तर ती भेटत असते. एक्झाम पॅटर्न जर पाहिलं तर आता ही जी परीक्षा घेत आहे तर ती IBPS यांच्याकडनं घेतली जाते आणि याचा एक्झाम पॅटर्न हा टेक्निकल आणि नॉन टेक्निकल अशा दोन बाजूंनी असतो. बघा, हा जो नॉन टेक्निकलचा भाग आहे याच्यावर किती प्रश्न येतात, 60 प्रश्न येतात. आणि हा जो टेक्निकलची बाब आहे म्हणजे जे तुम्ही इतक्या वर्षापासून डिप्लोमा डिग्रीला शिकल्यात त्याच्यावर मात्र 40च प्रश्न येतील. हे जे 60 प्रश्न असतील याच्यामध्ये देखील बघा मराठीचे 15, इंग्रजीचे 15, GH चे 15 आणि बौद्धिक चाचणीचे 15 प्रश्न पाहायला मिळतात. आणि यांची लेवल ही 12th लेवलची असते. आणि जे 40 प्रश्न असतात ते डिग्री डिप्लोमा लेवलचे प्रश्न असतात. हे प्रश्न संपूर्णतः इंग्लिश मध्ये असतात आणि एक प्रश्न हा 2 गुणांना असतो. म्हणजे काय, 40 जरी प्रश्न विचारले, गुण असतात 80, याचे 60 प्रश्न म्हणजे 120, म्हणजे टोटल जर तुम्ही पाहिलं तर तुमचे किती झाले, 200 गुण. आणि या 200 गुणांच्या आधारेच तुमची जी आहे तर तो फायनल कट ऑफ घेतला जातो आणि वेळ तुम्हाला इथे दिला जातो 2 तास, जो फार सफिशियंट वेळ असतो, होऊन जातात. एवढ्या 2 तासात तुमचे होऊन जातात. आणि ही MCQ पॅटर्न मध्ये असतं. बघा, IBPS ला आहे ना 5 ऑप्शन येतात आणि TCS ला 4 ऑप्शन्स येतात मित्रांनो, हे तुम्ही इथे लक्षात घ्या. पण हे MCQ पॅटर्न मध्ये जी आहे परीक्षा होत असते. फॉर्म भरताना तुम्हाला हे काही कागदपत्र लागत असतात, ही कागदपत्र असतील तरच तुमचा फॉर्म ऍक्सेप्ट होतो किंवा भविष्यात जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जातात त्यावेळी देखील या कागदपत्रांची तुम्हाला जी आहे तर तिथं गरज पडत असते. तर अशा पद्धतीने आपण जाणून घेतलं की पुणे मनपामध्ये जर तुम्हाला ज्युनियर इंजिनियर व्हायचं असेल तर त्यासाठी काय लागतं. सध्या ऍडव्हर्टाइजमेंट आलेली आहे तर सगळ्यांनी याला जे आहे तर ते फॉर्म भरणं इथं गरजेचंच असणार आहे. लक्षात घ्या की याच्यासाठी जर तुम्ही तयारी करत असाल तर त्याची आपली बॅच पण आहे मित्रांनो, लाईव्ह स्वरूपाची बॅच आहे 6 ऑक्टोबर पासून. इथं तुम्हाला आपली सगळ्यात एक्सपर्ट फॅकल्टी दिसते की ज्यांना इतक्या वर्षाचा अनुभव आहे, इव्हन दो ते बऱ्यापैकी खूप साऱ्या पोस्टला ते देखील सिलेक्शन झालेले आहेत. आणि या बॅचची प्राइस फार कमी ठेवलेली आहे, 1,999 प्लस GST एवढी फीज असणार आहे. याच्यासाठी फक्त तुम्हाला इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचंय. त्यासोबतच या पुणे मनपामध्ये नेमक्या कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात तर प्युअरली IBPS पॅटर्न नुसार टेस्ट सिरीज जी आहे तर ती लॉन्च केलेली इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर.
चला तर मित्रांनो, भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.